फर्स्ट मेथड आहे. ॲज सून ॲज मध्ये दोन सेंटेन्स दिलेले असतात. तर सेंटेन्सचं जे एकत्रीकरण करायचं असेल म्हणजे सेंटेन्स आपल्याला जॉईन करायचे. दोन सेंटेन्स तुम्हाला एकच सेंटेन्स बनवायचं असतं. ॲज सून ॲजचं सेंटेन्स बनवताना तुम्हाला बघायचे की दोन सेंटेन्सपैकी जी अगोदर ॲक्शन झाली आहे त्याला तुम्हाला ॲज सून ॲज लावायचे. आता बघा, द टीचर एंटर द क्लास, द चिल्ड्रन्स विल स्टँड अप. याच्यामध्ये द टीचर एंटर द क्लास, याच्याला ही ॲक्शन अगोदर झालेली आहे म्हणजे ही क्रिया अगोदर झाली, त्याला काय लावायचं आपल्याला ॲज सून ॲजचा यूज करायचे. त्याच्यानंतर ॲज सून ॲज द टीचर एंटर द क्लास जसं आहे तसंच तुम्हाला घ्यायचे. फुल स्टॉप, फुल स्टॉप जे आहे फुल स्टॉप काढून टाकायचे आणि त्याच्या जागी तुम्हाला दॅनचा यूज करायचे. आणि सेकंड सेंटेन्स जसं आहे तसंच तुम्हाला घ्यायचे, द चिल्ड्रन विल स्टँड अप. ठीक आहे. सेकंड सेंटेन्स बघा, द एक्झामिनेशन वॉज ओव्हर, द चिल्ड्रन वेंट होम. आता याच्यामध्ये फर्स्ट सेंटेन्सच फर्स्ट झालेला आहे म्हणजे फर्स्ट ॲक्शन फर्स्ट सेंटेन्सची झाली आहे. ॲज सून ॲज द एक्झामिनेशन वॉज ओव्हर दॅन द चिल्ड्रन वेंट होम. थर्ड सेंटेन्स दिलाय, नो सूनर डिड मी. जे सेंटेन्स स्टार्ट होतं त्यावेळेस काय करायचे, नो सूनरला तुम्हाला कट करायचे आणि त्या जागी तुम्हाला ॲज सून ॲजचा वापर करायचे. ॲज सून ॲज ही स्टार्टेड सिंगिंग दॅन अ फ्लॉक ऑफ बर्ड्स एंटर द हट. आणि फोर्थ सेंटेन्स मध्ये दिले, माय आईज फिल्ड विथ टीयर्स व्हेन हिअर द रिप्लाय. तर याच्यामध्ये जे फर्स्ट सेंटेन्स आहे ते आहे हिअर द रिप्लाय. त्याच्यामध्ये पेन कट करून तुम्हाला करायचे माय आईज filled with the tears as soon as I hear the reply. म्हणजे जी ॲक्शन तुमची फर्स्ट झाली त्याला तुम्हाला as soon as जॉईन करायचे. एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि फुल स्टॉप असेल सेंटेन्स मध्ये फुल स्टॉप